प्रोग्रामला सुरुवात करतोय. ज्यांचे ज्यांचे लिस्टेड नावं आहेत त्यांचं इथं गीत होईल. मी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अशोक डोके सर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द या कार्यक्रमात पर बोलायचं आहे. शिक्षण महर्षी यांना येता मी 2 शब्द आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना विनंती करतो की आम्हाला इथं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना स्मरण करून या ठिकाणी मी माझे 2 शब्द मांडतो. अनेक क्षेत्र आहेत, मात्र दुर्दैवानं ज्या क्षेत्रामध्ये बक्कळ पैसा असतो, मोठी खुर्ची असते, फक्त आणि फक्त मग समाजाची त्यांच्यावरच नजर असते. मात्र या बक्कळ पैसेवाल्यांना, मोठ्या खुर्चीवाल्यांना आणि ज्या कारखान्यांच्या जोरावर, ज्या आस्थापनांच्या जोरावर, त्यांच्या टॅक्सवर आपला देश चालत असतो आणि या सगळ्या गोष्टींचं, या कारखान्यांचं, या आस्थापनांचं संरक्षण करणारे ते वाघ असतात, म्हणजे सुरक्षा रक्षक. मित्रो, खामकर साहेबांनी मला खरंच हा निरोप दिला कालच. मला खूप बरं वाटलं. अत्यंत घरगुती कार्यक्रम, अत्यंत हृदय असा समारंभ असं मी म्हणेल की हृदयस्पर्शी असा. घरगुती या अर्थाने म्हटलो की आमच्या मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय चिंचपाडा आणि द्वारका विद्या मंदिर नांदिवली आणि बालविकास मंदिर नांदिवली या शाळांमध्ये जवळजवळ सुरक्षा रक्षकांचे 1,500 एवढ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे, खामकर साहेबांनीच खरं तर गेल्या महिन्याभरात खामकर साहेब कार्यक्रम घेतला होता तुम्ही, स्कॉलरशिपला आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ. तर त्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थी हे सुरक्षा रक्षकांचे पाल्य आहेत लक्षात घ्या. आणि त्यांनी महाराज आम्ही मेहनत घेत असतो, मुलांना सांगत असतो तुमच्या पश्चात की अरे तुमच्या वडिलांकडे पहा, 12-12 तास अहोरात्र सुरक्षेची ज्योत ते आपल्या कामाबाहेर, कार्यालयाबाहेर लावत असतात आणि सतत त्या ज्योतीवर लक्ष असतं. त्यांच्या नजरेतून एक सुईसुद्धा जाऊ शकत नाही त्यांच्या परवानगीशिवाय. एवढं दक्ष ते काम करतात. जाण्या येण्याचा वेळ जवळजवळ 2-2 तासाचा, म्हणजे 15 तास तुमचे आईवडील काम करतात. आणि मग त्यांच्या पश्चात तुमच्याकडून काही अपेक्षा असतात की हो, घरी गेल्यावर माझं मूल मला समाधानकारक बातमी देईल की बाबा सरांनी आज माझं कौतुक केलं, माझ्या पाठीवर थाप मारली, माझ्या अभ्यासाचं कौतुक केलं. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांचा सगळा थकवा दूर होईल. तर आम्ही त्यांना सांगत असतो. आणि मग समाजाने जरी दखल घेतली नाही तरी कमीत कमी या ठिकाणच्या परिसरातील आपले गणेश मामांसारखे समाजसेवक आहेत, ज्यांचं सतत समाजातल्या प्रत्येक घटकावर लक्ष असतं, प्रत्येक घटकावर. खामकर साहेबांसारखे आणि आपले तुमचे आयोजक प्रवीण विडेकर साहेबांसारखे पदाधिकारी त्यांच्याकडे निवड गेले. मला कल्पना आहे मामांनी 1ही रुपया न घेता हे कार्यालय तात्काळ उपलब्ध करून दिलं असेल. कारण का तर मामांना कल्पना होती अशा प्रामाणिक माणसांच्या पाठीवर एक थाप मारण्याची संधी आपल्याला आहे. मला सुद्धा या ठिकाणी खामकर साहेबांनी बोलवलं आणि संधी मला मिळाली. तर यांची ज्योत सदैव तेवत राहो आणि या प्रकाशामध्ये सतत त्यांना त्यांच्या पाल्यांचं यश दिसत राहो. आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करण्याची या परिसराने संधी दिलेली आहे. आणि बोलवणाऱ्यांचे, आयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. अशोक डोके साहेब यांच्या आगमनानं कल्याण नगरी आदरून गेली. कल्याण नगरीमध्ये अगदी खरोखरच आनंदमय वातावरण करून गेली. अशा आमचे अशोक डोके साहेब यांचं कल्याण नगरीत सहर्ष स्वागत. 2 मिनिटं आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याची प्रवीण विटेकर, संतोष खानकर, संदीप खानकर, दीपक काळके आणि त्या संयोजक आहेत अनिता मॅडम
या सर्वांना मी विशेष आभार मानतो. एवढा चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. तसेच गणेश मामा डोणे हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. शिक्षण मंत्री दळवी सर, रमेश सरकाते आणि गणेश खराडे, नायब सुभेदार ह्या लोकांनी पण कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवलेली आहे. सर्वप्रथम सुरक्षा मंडळातर्फे हा पहिलाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातला हा पहिला कार्यक्रम आहे आणि या पहिल्या कार्यक्रमाला आम्हाला हजर राहायला भेटलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. कार्यक्रमाचं ज्यावेळेला नियोजन चालू होतं त्यावेळेला मला लक्ष्मणराव बोलले होते की प्रवीण विटेकर असा कार्यक्रम आयोजित करताय, तुम्ही येणार का? म्हणलं काय येणार नाही. म्हणलं आपल्या सुरक्षारक्षांचा कार्यक्रमाला जर अध्यक्ष सचिव हजर नाही राहिले तर तो कार्यक्रम होणार कसा? त्यांचा गुण गौरव करायला आम्ही नेहमीच तयार आहोत. तुम्ही कुठेही आयोजित करा, आम्ही नक्की येणार. आणि त्याप्रमाणे आम्ही हजर झालो. आल्यानंतर पहिलं गीत चाललं होतं, इतकं सुंदर गीत गायलं त्या मुलींनी आणि पोवाडात अतिप्रथम इतकं मस्त गायला. संगीत असताना खरोखर मला भरत जाधवनी जो गायला ना त्यांचीच आठवण आली बरोबर त्यावेळेस. छान गायलं एकदम. आणि आपल्या सुरक्षारक्षामध्ये खरोखर चांगले गुण आहेत आणि त्या गुणांना वाव देण्याची संधी सर्वांना मिळालेली आहे आणि त्याचं सर्व श्रेय प्रवीण विटेकर आणि यांच्या टीमला जातं आहे. कल्याणमध्ये कार्यक्रम झाला, असेच इतर ठिकाणी पण कार्यक्रम त्यांनी आयोजित करावं. मंडळ तुमच्या पाठीशी नेहमी उभं राहील, त्याबद्दल काही हे नाही आहे. तुम्ही कार्यक्रम घ्या, आम्ही हजर राहू. काय आमच्या पद्धतीने काय मदत करता आली तर ती पण मदत करू. आणि सुरक्षारक्षकांनी करोना पिरियडमध्ये एवढं काम केलेलं आहे, त्याचा पण गुणगौरव तुमच्यातर्फे करण्यात आला, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि दुसरं आणखीन इथून पुढे आणखीन सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी मी जास्त वेळ घेत नाही. सर्वजण पुढील कार्यक्रमाची वाट पाहत आहेत. चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुरक्षा मंडळातर्फे मी तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझी मुलगी स्वतः वैष्णवी खामकर, त्याचबरोबर माझा सहकारी मित्र राजेंद्र भोसले, सुरक्षा रक्षक म्हणून जो आज TCS आस्थापनेवर कार्यरत आहे, माझ्या समवेत काम करतो, हा माझा मित्र, त्याचा मुलगा वेदांत राजेंद्र भोसले या ठिकाणी आपला परफॉर्मन्स सादर करणार आहे. याचा आपण लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. सिस्टम
या ठिकाणी अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स सादरीकरण केलेला आहे. यामध्ये संघाचा अध्यक्ष म्हणून गेली 10-12 वर्ष क्रॉस झाली मी त्या ठिकाणी कार्य करतो. या सगळं तुमच्या आमच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं आशीर्वादाने मी त्या ठिकाणी आज मी कार्य करतो. सर धन्यवाद. या ठिकाणी करतो अतिशय मोलाचं सहकार्य प्रशांत दादांचं नेहमीच असतं. प्रशांत दादा पाटील प्रतिनिधी उद्योगपती, त्याचबरोबर आमच्या TCS आस्थापनेतील अशोक सीताराम यशवंते. बघा आता मी नावं घेतोय पटापट या. आपल्याला मान्यवरांच्या हस्ते इथं प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तेव्हा अशोक सीताराम यशवंते, तदनंतर राजकुमार उपाध्याय. टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या. राजकुमार उपाध्याय. त्याच्यानंतर गणेश शंकर गोलप या सर्व सुरक्षा पर्यवेक्षकांनी आपल्या आस्थापनेमध्ये चोरीच्या घटना पकडून त्यांना त्या चोरांना पोलिसांच्या हवाली केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या आपल्या त्याच्यानंतर संजय गोपाळ शिंदे. श्री संजय गोपाळ शिंदे. त्याकरता घेतोय की लगेच आपण इथं हजर झाला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यशवंत विठ्ठल कोपकर. धन्यवाद. या सर्व सुरक्षा रक्षकांचं अभिनंदन. तदनंतर वसंत काशीनाथ भोर. तदनंतर तुकाराम सर्जेराव मोरे. या सर्व सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक यांचं अभिनंदन. तुकाराम सर्जेराव मोरे. तदनंतर संजय वसंत मोरे. धन्यवाद. सर्व सुरक्षा रक्षकांचं अभिनंदन. संजय वसंत मोरे. तदनंतर संतोष गोविंद नारकर. या सर्व सुरक्षा रक्षकांचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे, शाबासकी द्याल तेवढं कमीच आहे. तदनंतर सुधीर दिनकर शिंदे. अभिनंदन. खरोखर आपण कर्तव्यावरती असताना आपला जीव सांभाळून कंपनीचे मालमत्ता वाचवताय. अतिशय आपलं सुंदररित्या काम असंच उत्तरोत्तर राहावं. विजय रामचंद्र माने. मी सर्व सुरक्षा याच्याविषयी जास्ती काही बोलणार नाही, पण आज आपले इथं अध्यक्ष सो आणि सेक्रेटरी मॅडम आहेत राजकुमार हनुमंत नलवडे.
साहेब तुम्ही जरा इथं पुढे या, असं उभं राहा 1 मिनटं. सर्वांनी बघून घ्या, जनरल पोस्ट ऑफिस विटी या ठिकाणी सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून या पदावरती आहे. त्यांच्या मॅनेजमेंटने मला फोन केलेला होता काल. मी खास आपल्या अध्यक्ष साहेबांसाठी सांगतो, काल त्यांच्या मॅनेजमेंटने फोन केलेला, नावं आलेले आहेत, एका टाळ्या झाल्या पाहिजेत. राजकुमार हनुमंत नलवडे साहेब. त्याच्यानंतर विजय धोंडू नवगणे, विजय धोंडू नवगणे. टाळके सर 2 मिनिटं. दोन राहील. अतिशय मी टाळके सरांना या ठिकाणी आपण बघतोय, आपल्या पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपले सुरक्षा रक्षक सर्वत्र ठिकाणी कार्य करतात आणि त्यांना त्यांच्या पाठीवर केलेल्या कर्तृत्वाची थाप म्हणून आपल्याकडे आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक रामनगर डोंबिवली बळवंत फराडे साहेब सुद्धा अतिशय आपला मोलाचा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा मित्र. त्याचबरोबर उद्योजक व समाजसेवक मिलिंद भांबरे सर सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. धन्यवाद मित्र, धन्यवाद. महादेव नामदेव चव्हाण, सुरक्षा रक्षक महादेव नामदेव चव्हाण. विटेकरजी यांचं स्वागत करतायत मित्र. डोळ्यात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आपल्याला मोलाचा वेळ दिला प्रतिज्ञेश उद्योगपती बदलापूर प्रशांत रघुनाथ पाटील साहेब, धन्यवाद. या ठिकाणी विशेष आस्थापनेतील वरिष्ठ आमचे सर्व समगीर सर, आम्ही त्यांना आदराने प्रेमाने नाना म्हणून आवाज देतो. गेली 14 वर्ष त्यांनी आमच्या बरोबर काम केलं, असं आमचं अनमोल रत्न समगीर दादा यांचं या ठिकाणी प्रवीण विटेकर यांच्या वतीने सर स्वागत होत आहे. धन्यवाद समगीर सर. धन्यवाद, मान्यवरांचे आभार. पुढील कार्यक्रमाला मॅडम मनोज राजाराम शिवगेकर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटचं इथं स्वागत करते, त्यांना प्रमाणित करते. अतिशय आनंदाची ही बाब आहे. सुहास श्रीधर सावंत, पुढील आपला स्टाफ श्री सुहास श्रीधर सावंत. सौ सुनीता ज्ञानदेव काटोळे, सौ सुनीता ज्ञानदेव काटोळे मॅडम गायकर. आमच्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नारी शक्तीचं एक दर्शन त्या कधीही कमी लेखत नाहीत आणि आमच्या सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी मॅडम गायकर मॅडम. सुजाता सुधाकर शिंदे, मी 2 मिनिटं याच्यासाठी थांबवलं. कौतुक करायचं आहे पण माफ करा, पहिल्यांदाच मी या सुनीता भालेराव. वरती बोलतोय.
मला सगळ्यांचंच डोक्यात राहील असं काही नाही, काही चुकून काही राहिलं तर सगळ्यांनी तेजस्वी माफ करा. कामेरकर. मी या मॅडमच्या संदर्भात सांगतो, ज्यावेळी कामगार हॉस्पिटल कांदिवली आणि अंधेरी, मला वाटतं बरोबर ना, अंधेरी आणि पर्यवेक्षक आपले सुहास श्रीधर सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक म्हणून सर काम करतात. मला अभिमान आहे अशा पर्यवेक्षकांचा की ज्यांनी या भगिनी कामगार हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या माळ्यावरती आग लागली होती, या दोघी माझ्या भगिनींनी अगदी प्राणपणाला लावून त्या ठिकाणी लहान मुलं ज्या वॉर्डामध्ये त्या आस्थापनेवरती दुसऱ्या माळ्यावरती काम करत होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त लहान मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीव वाचवले अशा माझ्या माय भगिनी. टाळ्या 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 टाळ्या. सुजाता सुधाकर शिंदे, सुनीता भीमा बालेराव, नितीन हरिश्चंद्र पांचाळ, नितीन हरिश्चंद्र पांचाळ, प्रवीण समीर भागोजी कांबळे, समीर भागोजी कांबळे, जोरदार टाळ्या टाळ्या टाळ्या. अतिशय उत्तुंगाची कामगिरी केलेली आहे, त्याबद्दल आपण इथं त्यांना प्रमाणपत्र आणि शिल्ड देत आहे. तदनंतर सुनील मोहनलाल बरनवाल, संजय दत्ताराम चाळके, विजय निवृत्ती डेंगळे, रवींद्र विष्णू निकम, रवींद्र विष्णू निकम आलेत का? या या या. धन्यवाद. मान्यवरांचा आभार. मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व सुरक्षा रक्षकांचं अभिनंदन. आणि आता लगेचच थोडी संतोष सुरेश शेलार आपले सुरक्षा रक्षक बांधव आहेत. मित्र हो, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. संतोष जोगतील अगदी त्याच पद्धतीनं कुळाचारापासून अनादी अनंत काळापासून त्याच्या घरापासून त्यानं स्वतःला अर्पण केलंय त्या कडक लक्ष्मीकडे. तिचा हा आविष्कार अर्थात अंगणात दारादारात येणारा आईची विनंती करणारा हा पोतराज. खेळत
माझे मित्र, माझी सहकारी बांधव आणि हसत खेळत माझी लकाई परफॉर्मन्सची सुंदर सुरक्षा रक्षक बांधवांना मी मनापासून विनंती करतो की कृपया तुम्ही बसून घ्या. उभा राहण्यापेक्षा आपण बसून कार्यक्रमाचा आनंद लुटा. हॅलो हॅलो, आता जे 2 डान्स झालेले आहेत ना, इतके छान झालेले आहेत. शाहीर विठ्ठल उंबापते आम्हाला आठवून आले आजला. हां हां, शेलारनी जो डान्स केला ना, लोकसंगीत म्हणजे ही आपली खरी संस्कृती आहे. इतका सुंदर डान्स केला. विठ्ठल उंबापचा आवाज असल्यानंतर काय तो प्रश्नच नाही आहे. आणि त्याच्या स्टेप्स वगैरे इतक्या सुंदर होत्या आणि लावणीच्या पण स्टेप्स इतक्या छान होत्या ना, म्हणजे खरोखर आपल्या लोकांमध्ये एवढे आहे ना, त्यांना पुढं प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. आणि असेच कार्यक्रम पुढे करत राहा, जेणेकरून आपलीच संस्कृती टिकून राहील आणि लोकसंगीत टिकून राहील, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. छान, एकदम सुंदर, एकदम म्हणजे आम्ही इथं भारावून गेलो. भिसे मॅडमला म्हणलं फार दिवसांनी विठ्ठल आमापचा आवाज आणि त्याच्याबरोबर डान्स पाहायला भेटला, तो पण लोकसंगीताचा सुपर, एकदम सुपर. धन्यवाद डोके सर. आपण पाहताय ज्यांनी आपल्या 2 शब्दाच्या सुमनातून आपल्याला सर्वांना शुभ आशीर्वाद दिलेत, हे आमचे सर्व सुरक्षा रक्षक बृहन्मुंबई ठाणे जिल्ह्याचे सुरक्षा रक्षक मंडळाचे सर्वांगीण आमचे असे आधारस्तंभ, आधारवड अशोक डोके साहेब. धन्यवाद. इनामदार साहेब यांचं स्वागत करण्यासाठी प्रवीणजी विटेकर यांना इनामदार साहेब. धन्यवाद इनामदार साहेब, आपण आम्हाला वेळ दिलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर सचिन जयवंत राऊत साहेब, त्याचबरोबर नवनाथ आनंदराव मांढरे साहेब. मी एकदाच सर्वांचं नाव घेतो. प्रवीणजी, आपण सर्वांचा यथोचित सत्कार करावा. धन्यवाद. त्याचबरोबर सुभाष महादेव पाटील साहेब. या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. आपण मित्र पाहतो फक्त गुगल या आपल्या बोर्डाच्या ॲप्सवर, आणि आज आपण महाराष्ट्रामधील सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा जिथे आपण बॅनर लावलं आहे, ते 3 मूर्ती आमचे सर्वांचे सर्व म्हणून आपण खरंच आपण प्रत्यक्षात, मी सुद्धा आज 14-15 वर्षानंतर प्रत्यक्षात पहिल्यांदा पाहतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं. धन्यवाद साहेब. सुभाष महादेव पाटील सर, नवनाथ आनंदराव मांढरे सर, सचिन जयवंत राऊत सर आणि इनामदार साहेब. धन्यवाद. त्याचबरोबर धन्यवाद, मान्यवरांचे आभार. मांढरे साहेब, पाटील साहेब आणि राऊत साहेब 2 मिनटं इथे या, पुढे या, तिघेही पुढे या. इथं मध्येच बघतोय बघा, ॲप्स ओपन केलं किंवा आपण बोर्डाचे मंडळाचे जर वेबसाईट सर्च केली तर पहिले जे पाठीमागचे 3 जे चेहरे दिसत आहेत ते हेच आहेत. आज लाईव्हमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाले आणि खरोखर त्यांचं परेडला सुद्धा उत्कृष्ट असं काम असतं. तर सर्वांनी त्यांचं इथं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब, आपण स्थानापन्न व्हा. मान्यवरांचं आभार. धन्यवाद. कर्णिक मॅडम यांचंही इथं प्रवीण विटेकर साहेब स्वागत करतायत. धन्यवाद, मान्यवरांचा आभार. अध्यक्ष साहेब आणि सेक्रेटरी मॅडम, भिसे मॅडम यांना विनंती करेन, आपण दोघंही स्टेजवरती थांबायचं आहे. आणि इनामदार साहेब, आपणही थोडा वेळ थांबा. बाकीच्यांनी आपण मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. आता आपण पुढील प्रमाणपत्र वहिनींना विनंती करतो, आपणही स्टेजवरती या. उत्कृष्ट कलाकार बनेल. मी डोके साहेबांना विनंती करतो की संतोष शेलारना सन्मानित करावं. त्यांना गावी जायचं आहे, त्यांची गाडी आहे म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
जोरदार टाळ्या 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 टाळ्या. अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी परफॉर्म. मॅडम ना द्या. मॅडम या पुढे या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तदनंतर एकत्र थांबायचं आहे. आपले अध्यक्ष सेक्रेटरी त्याचप्रमाणे इनामदार साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या ग्रुपचा अवॉर्ड देऊन सत्कार होणार आहे. धन्यवाद. तदनंतर सोहम फाउंडेशन ग्रुपमधील सर प्रभाकर खेडेकर, संतोष शिर्के, प्रमोद साबळे, गोकुळ बारकर, नितीन पांचाळ, सोहम फाउंडेशन ग्रुप, श्रीमती सुजाता शिंदे. साधना काय करा. प्रवीण सोनावणे. टाळ्या टाळ्यांचा आवाज काय येत नाही बुवा. प्रवीण सोनावणे. किरण पिंपळे. किरण पिंपळे. श्रीमती दीप्ती सावंत. नाव घेतल्यानंतर फटाफट कृपया वरती येऊन सहकार्य करा. धन्यवाद. दीप्ती सावंत मॅडम. सुहास सावंत. प्रवीण सोनावणे. वरती या वरती या. राजेंद्र भिकाजी गुरव. राजेंद्र गुरव साहेब या. प्रकाश परशुराम चव्हाण. प्रकाश परशुराम चव्हाण. जयराम महादू कराळे. धन्यवाद. कराळे साहेबांना द्या. प्रवीण गोविंद कदम. प्रवीण गोविंद कदम. सौ स्वाती आकाश कसबे. राजेंद्र बळीराम. राजेंद्र बळीराम तांबे. राजेंद्र तांबे साहेब. आणि आता त्या ग्रुपमध्ये बाकी राहिले ते त्यांना काय नाव म्हटलं. टीमच आहे पूर्ण.
हरकत नाही. चषक द्या त्यांना सर्वांना. या पुढे या. अजून कोण आहे तुमच्या ग्रुपमधले? वरती बोलवा ना साहेब. हो वाघ साहेब, कोण आहे ते बोलवा ना वरती. या ना वरती या ना. सोहम फाउंडेशन आणि वाघ साहेबांच्या सोबत आलेली टीम वरती या ना. यावरती एक फोटो सेशन होऊ द्या. चला या सर्वांनी वरती या. हा घ्या फोटो घ्या. धन्यवाद. अजून सांगतो, ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी सुहास श्रीधर सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण टीमनं आग विझवण्याचं काम केलं आहे. एकीचं फळ आणि मिळतं फळ या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर ही एक मोठी ताकद आपल्या सर्वांच्या समोर प्रदर्शित होत आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर असा आग लागल्यानंतर या टीमनं या ग्रुपचं प्रथम अवॉर्ड देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. एकीचं बळ आणि मिळतं बळ या सर्व भगिनींनी बांधवांनी मिळून या ठिकाणी हा अवॉर्ड जिंकलेला आहे. प्रथम अवॉर्ड कांदिवली SIC कामगार हॉस्पिटल. जोरदार टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करा. एकाग्रतेनं एकजुटीनं या ग्रुपनं आग लागलेली विझवलेली आहे आणि सर्व पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. धन्यवाद कामगार हॉस्पिटल टीम. धन्यवाद सर्वांचे. सर्वांनी आपापल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रमाणपत्र मिळालंय, सन्मान चिन्ह मिळालंय म्हणजे याचबरोबर कोणी जागा सोडायची नाही. आबा देवरे साहेब जोपर्यंत कार्यक्रम संपला. सामाजिक काम सुद्धा दर्जेदार आहे. धन्यवाद. देवरे साहेब देवरे साहेब 2 मिनिटं थांबा. डोके साहेब, जी आपली चर्चा झाली तीच ही व्यक्ती देवरे म्हणून धुळ्यावरून आलेत आणि आपले सुरक्षा पर्यवेक्षक आहेत. जोरदार टाळ्या. कुस्तीमध्ये सुवर्ण पदक विजेते आहेत ते. असे एक हिरे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहेत. तुम्हाला सांगतो एकाएकाने सुवर्ण पदक, कांस्य पदक सुद्धा जिंकलेलं आहे. आज हा धुळ्याचा हिरा मुंबईच्या कल्याण या